सर्व शर्यत शौकीनांना रामराम. मित्रांनो, घेऊन आलो तुमच्यासाठी एका नवीन मैदानाची अपडेट. आणि अपडेट मिळते तुम्हाला तुमच्या सर्वांचा हक्काचे चॅनल म्हणजे शर्यत शौकीन SK 5458. तर मित्रांनो, यात्रा आहे यल्लम्मा देवी खटावची आणि चला पाहूयात कोणकोणती बैल पळणार आहेत जनरल अ गटाची. तर मित्रांनो, श्री यल्लम्मा देवीच्या यात्रेच्या निमित्तानं सरपंच आणि उपसरपंच युवा मंच खटाव आयोजित भव्य बैलगाडी शर्यत जत्रा. तर शर्यती या 6 गटामध्ये होणार आहेत. तर चला पाहूया शर्यतीमध्ये कोणकोणते गट असणार आहेत आणि शर्यतीमध्ये प्रत्येक गटासाठी प्रवेश शुल्क कसं असणार आहे आणि शर्यतीचे नियम अटी आणि ठिकाण. तर मित्रांनो, वार असणार आहे गुरुवार, तारीख असणार आहे 27 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 8 वाजता आणि धुळा उडणार आहे खटावच्या माळात. मित्रांनो, सर्व गटासाठी प्रवेश फी असणार आहे 10%. तर शर्यतीतील पहिला गट ब गट घोडागाडी शर्यत. तर या गटासाठी अनुक्रमे प्रथम क्रमांकाचे असणार आहे 5,001 रुपये, द्वितीय क्रमांकाचे असणार आहे 3,001 रुपये आणि तृतीय क्रमांकाचे असणार 2,000 रुपये अशी पारितोषिक असणार आहे. तर शर्यतीमधील दुसरा गट नवतर आदत घोडा कोंड शर्यत. तर या गटासाठी प्रथम क्रमांकाचे असणार आहे 7,000 रुपये, द्वितीय क्रमांकाचे असणार आहे 5,000 रुपये, तृतीय क्रमांकाचे असणार आहे 3,000 रुपये. तर शर्यतीतील तिसरा गट ओपन आदत बैलगाडी शर्यत. तर या गटासाठी असणार आहे प्रथम क्रमांकासाठी 7,000 रुपये, द्वितीय क्रमांकासाठी असणार आहे 5,000 रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी असणार आहे 3,000 रुपये. तर शर्यतीमधील चौथा गट दुस्सा तौसा बैलगाडी शर्यत. तर या गटासाठी अनुक्रमे असणार आहेत पारितोषिके प्रथम क्रमांकासाठी 9,000 रुपये, द्वितीय क्रमांकासाठी असणार आहे 7,000 रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी असणार आहे 5,000 रुपये. तर शर्यतीमधील पाचवा गट जनरल ब गट बैलगाडी शर्यत. तर या गटासाठी प्रथम क्रमांकासाठी भव्य असं 15,000 रुपयाचं पारितोषिक आहे, द्वितीय क्रमांकासाठी असणार आहे 11,000 रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी असणार आहे 9,000 रुपये. तर शर्यतीमधील 6वा आणि शेवटचा गट जनरल अ गट बैलगाडी शर्यत. तर या गटासाठी प्रथम क्रमांकासाठी भव्य असं 31,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे, द्वितीय क्रमांकासाठी असणार आहे 21,000 रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी असणार आहे 15,000 रुपये. तर मित्रांनो, मैदानाविषयी असेल काही शंका तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर डायरेक्ट संपर्क साधा. तर चला पाहूया मित्रांनो मैदानाचे नियम अटी काय काय असणार आहेत. तर मैदान हे शासनाच्या नियमाप्रमाणे होणार आहे आणि मैदानावर कोणतीही काठी बॅटरी किंवा मेजॉरिटी चालणार नाही आणि पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच एका मैदानाच्या अपडेटमध्ये. तर आजच्या या मैदानाच्या चर्चेला देतो मी विराम. बोला जय श्रीराम. धन्यवाद.